सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत या संदर्भात अधिक अपडेट्स देण्यासाठी। सोमेश, पश्चिम बंगालचं तर बोललो आपण, सगळ्यांचं अवघ्या देशाचं लक्ष तिकडे लागलेलं आहे। मात्र बाकीची 4 राज्ये ती देखील महत्त्वाची आहेत। केरळ असेल, तामिळनाडू असेल, पुदुचेरी आणि अर्थातच आसाम। तिकडे काय स्थिती राहिलेली होती आणि कसं वातावरण आहे तिकडे आता निकालाच्या अवघ्या काही मिनिटं आधी? सोमेश, अश्विन, निश्चितच केरळ आणि तमिळनाडू आणि पुदुचेरी या तिन्ही राज्यांमध्ये काय होणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्याचं कारण असं आहे की सध्या तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि जर इतर या 3 ठिकाणी सुद्धा काँग्रेस यशस्वी झालं, काँग्रेसचे मित्रपक्ष जर सत्तेत आले तर संपूर्ण दक्षिण भारतावरती काँग्रेसचा स्ट्रॉंग होल्ड तयार होईल। त्यामुळे जे सध्या दिसतंय त्यानुसार केरळमध्ये काँग्रेसला एक मोठी संधी होती असं म्हटलं जाते। काँग्रेसने ती संधी कितपत यशस्वीपणे त्याचं प्रत्यक्ष प्रयत्नांमध्ये रूपांतर केलं हे पाहावं लागेल। कारण केरळमध्ये CPIचं सरकार हे मोठ्या अँटी इन्कम्बन्सीसह निवडणुकांना सामोरं जात होतं। केरळचे मुख्यमंत्री पिनारी विजयन यांच्या वयाचा मुद्दा होता, त्यासह अनेक वर्षांपासून तिथे कम्युनिस्ट पक्षाचं सरकार आहे, त्यामुळे अँटी इन्कम्बन्सी होती। त्याशिवाय शबरीमालासारखे मुद्दे असतील, त्यानंतर ख्रिश्चन चर्चेसनी घेतलेली भूमिका, FCRA कायद्यातील बदलांविषयीचा मुद्दा असेल, डिलिमिटेशन सारख्या प्रश्नावरती CPI आणि काँग्रेसने घेतलेली भूमिका आणि त्यामुळे दक्षिणेतील राज्यात त्यांना मिळालेलं मायलेज, असे असंख्य प्रश्न आहेत। त्यामुळे केरळमध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग जे एकत्रित निवडणुका लढत आहेत त्यांना यश मिळणार आहे का? ज्या पद्धतीने त्यांना संधी होती, ज्या प्रकारे त्यांना स्पेस मिळाली होती, त्यानुसार केरळमध्ये ते यशस्वी ठरणार का की पुन्हा एकदा कम्युनिस्ट पक्षच आपला गड तिथे कायम राखणार आहे आणि कम्युनिस्ट पक्षच पुन्हा एकदा सरकार स्थापन करणाऱ्या अवघ्या काही तासात याविषयीचा निर्णय होईल। केरळमध्ये यावेळी भारतीय जनता पक्षाने ताकद लावली होती। भारतीय जनता पक्षाचे अनेक महाराष्ट्रातीलही अनेक नेते, मग त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, महाराष्ट्राचे नेते विनोद तावडे असतील की जे स्वतः केरळच्या विधानसभा निवडणुकांचे प्रभारी होते, महाराष्ट्र भाजपतील अनेक नेते हे केरळमध्ये ठाण मांडून बसले होते। या सगळ्यांच्या प्रयत्नातून केरळमध्ये भारतीय जनता पक्षाला काही 5च्या वरती जागा मिळवण्यात तरी यश येते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। त्याशिवाय भाजपला अपेक्षा आहे की केरळमध्ये त्यांचा वोट शेअर तरी वाढावा, त्यासह भारतीय जनता पक्ष हा एका निर्णायक भूमिकेमध्ये केरळमध्ये दिसतोय। कारण प्रत्यक्षात जरी भाजप जास्त जागा जिंकू शकला नाही तरी सुद्धा भाजपने कुणाची मतं घेतली आणि कोणता मतदार भाजपकडे वळला त्यावरती ठरेल की केरळमध्ये डाव्यांचं सरकार येणार की काँग्रेस बाजी मारणार। त्याशिवाय तमिळनाडूमध्ये सुद्धा काहीशी स्थिती तशी भारतीय जनता पक्षाची आणि काँग्रेसची दोघंही तमिळनाडूच्या राजकारणामध्ये तसे फार सक्रिय नाही। अगदी बरोबर आहे। दक्षिणेकडच्या राज्यामधला भाजपचा चंचू प्रवेश किंवा भाजप आपली ताकद किती अजून दमदार पद्धतीनं तिथे रोवू पाहते, एस्टॅब्लिश करू पाहते, हे दक्षिणेकडच्या राज्यांचं वैशिष्ट्य असणार आहे। इथे महाराष्ट्रात बारामती आणि राहुरी या 2 पोटनिवडणुका सुद्धा पार पडतात। अजित पवारांच्या निधनामुळे बारामतीची पोटनिवडणूक होतीये। सुनेत्रा पवार किती मताधिक्यानं विजयी होणार हे या निवडणुकीत एक प्रकारे फॉर्मॅलिटी अश्विन आपण म्हणूया। तर राहुरीमध्ये सुद्धा अक्षय कर्डिलेंचं मताधिक्य किंवा त्यांना किती मतं पडतात याची सुद्धा उत्सुकता आहे। आसाममधनं पहिला कल हाती आलाय। भाजप 3 जागांवरती आघाडीवर आहे। आसाममध्ये गेली काही वर्ष भाजपची सत्ता आहे। पहिला कल सुद्धा भाजपच्या बाजूने दिसतोय। 3 जागांवर भाजपची आघाडी। हिमंत बिस्वा शर्मा एक स्ट्रॉंग होल्ड आहे त्यांना। आपण बघतोय की ज्या पद्धतीने त्यांनी तिकडे राज्य केलेलं आहे आणि आता भाजप 3 जागी आघाडीवर। आसाममधनं पहिला कल आपल्या हाती आलेला आहे। तर एकूण 3 जागी भाजपने आघाडी घेतलेली आहे। पहिला कल आजच्या दिवसभरातला महानिकालाचा पहिला कल ABP माझावर आपण बघताय। आसाममधनं हा पहिला कल हाती आलाय। भाजप 3 जागी आघाडीवर। 126 जागांची विधानसभा आहे आसामची आणि भाजप आतापर्यंत सत्ताधारी पक्ष म्हणून आसामात राहिला। तर केरळमध्ये LDF 1 जागेवर आघाडीवर आहे। 140 जागांची विधानसभा केरळ विधानसभा। आसाममधनं पहिला कल, केरळमधनंही पहिला कल हाती येतोय।